नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजत आहे. आज 14 जून. आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे. काही भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस देखील होऊ शकतो. छोटी सेपरेट आहे मित्रांनो. आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जोर वाढणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता लगेच रात्री सर्वाधिक पावसाचा जोर पुणे विभागातील काही भागांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्हा, त्यामध्ये सोलापूरचा आसपासचा परिसर हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार, तसेच सोलापूरलगतचा धाराशिवचा परिसर मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये आता लगेच आहे. लातूरच्या दक्षिण भागामध्ये जसं की निलंगा, शिरूर, अनंतपाल, भालकी, इकडं बासव, कल्याणा, एकदम कडेचा बाँड्री लगतचा परिसर या परिसरामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. औरादा, उदगीर या परिसरामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये शक्यता आहे. हा मराठवाड्यातील भाग आहे. अहमदपूर, देगलोर, लातूर, नांदेड, तसेच नांदेडचा आसपासचा भाग, त्याचबरोबर सैलू, तसेच गंगाखेड, परभणी या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. आता लगेच रात्री या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आता लगेच रात्री वातावरण राहील पावसाचे. फक्त काही काही ठिकाणीच पाऊस बघायला मिळेल. कमी ठिकाणी पावसाची शक्यता. त्यामध्ये मुख्यत्वे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता, कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण. त्यामध्ये जळगावचा एकदम कडेचा पूर्व परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पाचोऱ्याच्या आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, शिरपूर, शेंदवा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. रात्रीपर्यंत मित्रांनो इकडे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 जिल्ह्यामध्ये थोडासा जोर कमी राहील. इतर भागापेक्षा विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. तसेच बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये बीड, गेवराई, पाथर्डी, चौसाला या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल. परभणीच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. नांदेड तसेच लातूर आणि धाराशिवच्या काही परिसरामध्ये आज रात्री आता लगेच संध्याकाळी रात्री मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापूर या परिसरामध्ये संध्याकाळी विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. फक्त तुरळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी तसेच आसपासचा भाग, सावंतवाडी, राजापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. घाटमाथ्याच्या ठिकाणी काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर कोकणामध्ये मुंबई, पालघर, ठाणे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. मध्यरात्रीपर्यंत मित्रांनो वातावरणात बदल होणार आहे. हे जे वातावरण मराठवाड्यात दक्षिण भागाकडे बनले होते हे वातावरण पूर्व उत्तर भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये मध्यरात्रीपर्यंत वाशिमच्या काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. अमरावतीच्या दक्षिण भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा, घाटमाथ्याच्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. इतर देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते, परंतु कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. नागपूर विभागामध्ये तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. बहुतांश भागामध्ये मध्यरात्री पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता. या व्यतिरिक्त मित्रांनो रात्रीपर्यंत हा जो मधला पट्टा आहे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार या भागांमध्ये वातावरण जे आहे ते पावसाचा जोर आहे तो कमी राहणार आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. तुरळक भागामध्येच पाऊस बघायला मिळू शकतो. सोलापूर, लातूर, नांदेड या भागांमध्ये रात्री आणि मध्यरात्री देखील काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. ही होती आत्ताची रात्रीची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.